तंबूच्या आश्रयाला आल्या पाऊली परत पाठवलंय तंबूच्या आश्रयाला. रोशन सारखा फलंदाज बाद होतोय जो प्रथमतः आला होता फलंदाजी करण्याकरिता. यस, इथे मात्र न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने पोहोचतोय. देवेंद्र इथे मात्र पोहोचतोय. देवेंद्रची कॅप सर्व काही सांगून जाते कारण आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला हा खेळाडू आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. त्याच्या कॅपवरून सर्व काही आपल्याला दिसताना पाहायला मिळतं. नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजीतून मात्र रोशन रोशनच सज्ज होईल. रोशन टू रोशन अशी डिलिव्हरी होत असताना रोशननी विकेट काढली आहे पुंडासच्या रोशनची. नेक्स्ट बॉल दांडी गोल करणार चेंडू. जबरदस्त चेंडू, वेगवान ते सर्रार चेंडू, डायरेक्टली स्टंप घेऊन निघालाय चेंडू. विकेटचं पतन, फलंदाज बाद. येस, न्यू बॅटर कुणाल पोहोचतोय. पुंडासकर आपण इथे मात्र पाहताय खेळ करत असताना लगातार 2 चेंडू आणि 2 विकेटचं पतन इथून मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतं. मुकुल अजूनही आहे. कुणाल आता मात्र ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. याही खेळाडूच्या डोक्यावर आपल्याला कॅप पाहायला मिळते. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल, यावेळेस ही संधी होती. वेगवान चेंडू डिलिव्हर करतायत 100% हे गोलंदाज आपण पाहू शकताय. आपण पाहताय 9 रनचा इशारा असताना धाव थांबवली गेली आहे. इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. तब्बल 4 चेंडू आतापर्यंत फेकले, माफ करा 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत. त्यात एक वाईट बॉल आणि वाईट स्वरूपातली एक धाव आतापर्यंत मिळाली आहे. आणि त्या एकेरी धावेने कुठेतरी मात्र धावा संख्या 1 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचलाय. या वेळेला दांडी गुल करणारा हा चेंडू. विकेटचं पतन, विकेट टेकर गोलंदाज रोशन. इस गोलंदाज तयार. रोशन पुनश एकदा तयार. षटकात येईल. पुढचा बॉल. हो स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करायचं होतं. हात मिळून आलाय नशिबाशी वाटतं. नक्कीच चेंडू किती संपुष्टात आलेत तर 5 बॉल संपलेत. अंतिम 1 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. नक्कीच गणेश पाटील सर आपण पाहू शकताय. जबरदस्त त्यांचंही कॅल्क्युलेशन पाहायला मिळतं.
बजा केसर वाटतं स्क्वेअर लेगला आहेत आपण पाहू शकताय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. षटकातील नेक्स्ट बॉल. हो 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 स्ट्रोक चांगला आहे. उडवलाय दिली गेली सलामी आमच्या मुख्य मंचाला. चेंडू बाउंड्री रेंजच्या बाहेर. सरळ षटकार 6. षटक क्रमांक पहिलं संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. प्रणय बॉल. अपील अपील अपील. विकेट क्रमांक 4 ही चाललाय 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 दंबूच्या असलेला. बेस्ट बॉलर बेस्ट बॅटर आणि मॅन ऑफ द सिरीजचे दाते आदरणीय सविंद्र गोरे साहेब इथे उपस्थित होत आहेत. वेलकम. त्यांच्या समेत आदरणीय संभाजी शेलार साहेब उपस्थित होत आहेत. आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम. नक्कीच भावेश आलाय आणि भावेशच्या प्रत्येक षटकार हॅट्रिक करिता 500 रुपयाचं रोख पारितोषिक. सविंद्र गोरे साहेबांकडून सोनटाकेच्या प्रत्येक गोलंदाजांकरिता विकेट करिता मात्र 200 रुपयाचं रोख पारितोषिक आहे. यावेळेला चेंडूला भावेशनी पाठवलाय सर बाउंड्री रेंजच्या बाहेर. षटकार. विलास पाटील साहेबांकडून आणि नितेश भाऊकडून भावेशला सलग 3 चेंडू 3 षटकाराकरिता 500 रुपयाचं रोख पारितोषिक म्हणजे टोटली 1000 रुपयाचं रोख पारितोषिक. विलास पाटील साहेबांकडून 500 आणि नितेशकडून 500 रुपये म्हणजे टोटली 1000 रुपयाचं रोख पारितोषिक. आणि सविंद्र गोरे साहेबांकडून प्रत्येक विकेट करिता सोनटक्केच्या गोलंदाजांकरिता 200 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार. प्रणय इथे मात्र सज्ज होतोय. षटकातील पुढचा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता इथून मात्र सज्ज होत असताना नेक्स्ट बॉल. ओ हो हो हा बॉल आपण इथून मात्र पाहताय. हॅट्रिक हुकली गेली असं म्हणायला हरकत नाही आहे. पण अजून खूप सारे चेंडू बाकी आहेत. नक्कीच एकच धाव. धावसंख्या एकेरी धावेने पोहोचली 15-15. यस गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रणय तयार. षटकातील पुढचा चेंडू ऑन साइडला फटका कन्वर्ट करतायत. सिंगलच इथे मात्र मिळतीये.
आणि फलंदाज पोहोचलाय. आपण पाहू शकताय सेफ असणार आहे, म्हणजे फेक सिंगल करिता आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या सिंगलने વધારે जाऊन पोहोचेल ते म्हणजे 16-16. चेंडू संपतील तरी किती? चेंडू संपलेत आतापर्यंत दुसऱ्या षटकात येईल 5. अंतिम एक चेंडूचा कैशेष. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. ओ उडवलाय उडवलाय उडवलाय, चेंडूला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आला इथे मात्र षटकार 6. धावसंख्या 22-22. चला पेय विश्रांती झाली असेल तर आपण मॅचला सुरुवात करायची आहे. षटक क्रमांक 2 संपले. धावसंख्या 22-22 या अंकावर धावफलक. षटकातील तिसऱ्या षटकातील हा बॉल. काय गोलंदाजी आहे. सोनटक्के संघ अफलातून गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. जर का त्यांचं टी शर्ट सर आपण बघितले तर श्रीरामाचा भगवा, हिंदुत्वाचा भगवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा, भगवा रंग आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. आणि रायगड प्रीमियर लीगला ज्या पद्धतीने ड्रेसिंग होती त्या पद्धतीनं ड्रेस कोड त्यांचाही पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल. हो काय असेल तर फलंदाज सेफ आहे. आपण पाहू शकताय फेक निर्धाव पाहायला मिळते. चेंडू संपलेत आतापर्यंत 2 आणि दोन्ही चेंडू इथून मात्र निर्धाव फेकले गेलेत गोलंदाज साहिल कडून. हो स्ट्रोक चांगला आहे. झेलला संधी होती पण कुठेतरी मात्र झेल ड्रॉप केला गेलाय आणि कदाचित झेल आपल्याला पाहायला मिळाली असती. जज करणं खूप महत्त्वाचं होतं. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 पोहोचते 24-24. चोक चांगला आहे. उडवलं गेलंय चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रयत्न चांगला होता पकडण्याचा पण चेंडूला सरळ तकदील केले गेलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पाहायला मिळालं इथे मात्र षटकार 6.
अंतिम षटक हाताळण्याकरिता वैभव. यस, वैभवला आणले गेले. वैभववर जिम्मेदारी सोपवतायत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 37. गोलंदाजी ट्रॅकवर, गोलंदाज वैभव तयार. पहिल्या चेंडूवर करारी प्रहार करायचं होतं. खूप वेळ चेंडू हवेमध्ये, विकेट होईल पतन. फलंदाजाला जेलबादच्या स्वरूपात परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. यस, वैभव सज्ज होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर, षटकात येईल पुढचा चेंडू. इथे मात्र स्ट्रोक चांगला आहे, आपण पाहू शकताय. हलक्या हाताने ड्राईव्ह करतायत फक्त चेंडूला, पॉईंटच्या दिशेनं चेंडू. आणि पण रिझनमध्ये चेंडू जात असताना पण बघितलं की क्षेत्ररक्षण पॉवरफुल सिंगल मिळेल. धावसंख्या 38 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचले. 2 चेंडूच्या समाप्ती अखेरीस शेवटच्या 4 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल डान्स करा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. क्षेत्ररक्षण फेकू तरी कुठे, कदाचित कन्फ्यूज असावा हा गोलंदाज. पण त्यानंतर मात्र जे कॉलिंग दिलं गेलं की थ्रो करू नको, आणि त्याला कुठे साजेसं काम करताना पाहायला मिळाला. थ्रो केलेला नाही आहे, फेक पाहायला मिळते. इथून मात्र निर्धाव डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या 38 या अंकावर धावफलक. चेंडू संपले. 3 शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. गोलंदाज वैभव तयार. अक्रॉस द लाईनने फटका कन्वर्ट होतोय. सिंगल इथे मात्र मिळतीये दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये, आणि 2 धावा यशस्वीरित्या इथे मात्र पूर्ण. धावसंख्या 2 धावेच्या बढतीनं 40 या अंकावर. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचले. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. हो, फटका चांगला आहे, पण ताकद कमी, टायमिंग कमी पाहायला मिळालं. विकेटचं पतन. फलंदाज परतेल तंबूच्या आसऱ्याला. सविंद्र गोरे साहेबांकडून विकेटलाही पारितोषिक लावलं गेलं होतं, आणि विकेट कमवायला इथे मात्र सुरुवात करतायत येस गोलंदाज. हायट्रिकलाही पारितोषिक विलास पाटील साहेबांकडून होतं, नितेशकडून होतं. ते कुठेतरी मात्र मिळवता आलेलं नाही आहे, पण विकेटच्या स्वरूपात मिळालेत. न्यू बॅटर सौरभला आपण पाहताय. चेंडू संपले आतापर्यंत 5 अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल मिस करतायत या चेंडूला. षटक क्रमांक 4 संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40, विजयाकरिता 41 धावांचं आव्हान. कॉमेंट्री बॉक्समध्ये तुमच्या समोर जॉईन होतील इथे मात्र वखारे सर, आणि टॉस बॉक्समध्ये आम्ही तुमच्या समोर जॉईन होऊ. सविंद्र गोरे साहेब आणि संभाजी शेलार साहेबांना आम्ही विनंती करतोय, आपल्या शुभास या सामन्याची नाणेफेक केली जाईल.
एका बाजूनी झिडके तर एका बाजूनी मराठी पाडा संघ असं पाहायला मिळतोय. सरपंच चषक आणि आम्ही खालिंकर. नाणेफेक केली जाते मान्यवरांच्या शुभ हस्ते. कॉलिंग कोण देतं? मराठी पाडा इथून मात्र कॉलिंग देतं. नाणेफेक केली जाते. कॉलिंग कोण देणार आहे? मराठी पाडा संघ इथून मात्र कॉल देतोय. आम्ही खालिंकर आणि आम्ही खालिंकर हे आपल्याला पाहायला मिळतं. मान्यवरांना विनंती करतोय आधी आपण थम्सअप इथे वितरित करायचं आहे टॉसफिन कॅप्टनला, जे आम्हाला उपलब्ध करून दिले. तुषार पाटील कुशिवली आणि बाळाराम पाटील वेखंडे, बाळाराम वेखंडे लोणाड यांच्याकडून आम्हाला मिळालं आहे. डेफिनेटली इथून मात्र वितरित केलं जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. नक्कीच धन्यवाद. मान्यवरांना विनंती करतोय आपण स्थानापन्न व्हायचं आहे. नाणेफेक विन झाला आहे. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारलाय. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. वेळ घेणार नाहीये तुमचा जास्ती. झिडके टीम नाणेफेक विन झाला असता कोणता निर्णय असता? क्षेत्ररक्षण घेतला असता पण आता फलंदाजी आली. नक्कीच धन्यवाद. चांगली फलंदाजी करा. तुर्तास आम्ही थांबतोय. कमेंट्री बॉक्समध्ये तुमच्या समोर जॉईन होतील संदेश वकारे सर. धन्यवाद. बॉडी बिल्डर जयेशजी पाटील येथे उपस्थित झालेत. आम्ही आपणास विनंती करतोय आपण सन्मानानं मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचंय. वेलकम. सोनटक्क्यावरून जयेशजी पाटील बॉडी बिल्डर, वेलकम, सुस्वागत. मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचंय. Thank you very much, Tejas Dobi. बोली आपण मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 41 धाबांचे लक्ष आहे आणि त्या धाबांचा पाठलाग करण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विराज विथ अतुल, तर फ्रंट लाईन षटक घेऊन गोलंदाज आकाश गोलंदाजी मार्कवर. प्रत्येक षटकारासाठी पारितोषिक आहे या ठिकाणी सविंद्र गोरे साहेबांच्या माध्यमातून कॅश प्राइज दिले जाईल. प्रत्येक षटकारामागे 200 रुपये. पहिला बॉल पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव मिळेल. पहिला बॉल या ठिकाणी वाईट बॉल फेकलाय. अवांतर धाव मिळेल. टीम जय बजरंग सोनटक्के. 41 धाबा ठोकायच्या आहेत विजयासाठी. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल पुन्हा एकदा वाईट बॉल. बॅक टू बॅक दुसरा चेंडू आपण वाईट पाहतोय. अवांतर धावा मात्र या ठिकाणी षटकाच्या सुरुवातीला खर्च केल्या जात आहेत. 2 धावा धाव फलकावर ज्या अवांतरच्या स्वरूपात आलाय. दोन्ही बॉल वाईट फेकले गेले. षटकातील पुढचा बॉल, या वेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. आता मात्र लयमध्ये येतोय गोलंदाज आकाश. निर्धाव चेंडू फेकलाय. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर.
षटकातील पुढचा बॉल या बॉल स्टॉपेज लागला. यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होतोय, निघून जाईल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4 धावा, चौकार. फॅक्टर विराजच्या बाजूने पायाला मिळाला. टॉपेज लागला होता आणि त्यानंतर मात्र चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर झाला होता. तर या बॉलेचा बॉल ऑन साईडला डीप मिडविकेटला येतोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली. फक्त एकच धाव मिळेल, एकपेक्षा अधिक काही एक नाही. सुरुवात खूप महत्त्वाची आहे दोन्ही टीमसाठी. सुरुवात चांगली तर शेवट चांगला, आणि ती चांगली सुरुवात विराजच्या बॅटमधून झाली आहे. फलक 7 वर पोहोचलंय. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. आकाश एक उंचबुरा गोलंदाज षटकातील पुढचा बॉल घेऊन वळतोय. या बॉलेचा बॉल हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु हवा तसा संपर्क नाही आहे. कोणत्या प्रकारची धाव मिळत नाही आहे त्या ठिकाणी. चेंडू निर्धाव गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. आकाशच्या माध्यमातून हे षटक फेकलं जात आहे. आपण पाहतोय या 30 स्पोर्ट खालिंग आयोजित सरपंच चषक 2023-24 हा महासंग्राम. या बलेस देखील हवा तसं संपर्क नाही आहे. स्वतः गोलंदाज चेंडू अडवतोय, मात्र त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली आहे. धावफलक 1 ने पुढे सरकलाय. 8 धावा धावफलकावर झाल्या आहेत. चौकार लागला होता आणि त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलंय आकाश या गोलंदाजाने. आकाश पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल घेऊन वळतोय. या बॉलेस देखील वेगवान चेंडू बीट केलाय फलंदाजाला. चेंडू निर्धाव केलाय. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला या ठिकाणी कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत बिनबाद 8 धावा. तर आवश्यक धावगती जी आहे ती या ठिकाणी प्राप्त झाली नाही आहे टीम जय बजरंग सोनटक्केसाठी. पहिलं षटक पुंडास टीमच्या माध्यमातून चांगलं फेकलं गेलं. त्या ठिकाणी आकाश गोलंदाज इम्प्रेस करतोय आपल्या पाठीराख्यांना. तर आता मात्र षटक क्रमांक 2 मुकुल आलाय. पाहूया मुकुल कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पॉवर प्लेचं बंधन संपलं आणि त्यानंतर षटक क्रमांक 2 पासून काही क्षेत्ररक्षक जे आहेत ते तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळतील. मुकुल आलाय षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. समोर फलंदाज अतुलला आपण पाहतोय. चला थोडं स्पीडअप करा. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल पुढे ठेवला होता. गती भरपूर होती या चेंडू मागे. बीट केलाय फलंदाजाला. बॅट बॉल मध्ये संपर्क नाहीये. अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. या षटकाची सुरुवात देखील अप्रतिम झाली आहे. पहिला बॉल जो आहे निर्धाव फेकलाय. मुकुल पुन्हा एकदा. या बलेचा बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचलाय. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली आहे. 41 धावा बनवायच्या आहेत विजयासाठी, मात्र त्यानुसार अजूनही झाली नाही आहे टीम जय बजरंग सोनटक्केची. तर त्या उलट टीम पुंडाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी. पहिली ओव्हर जी आपण पाहिली त्या ठिकाणी नक्कीच पहिले 2 चेंडू वाईट फेकले. चौकार आला आणि त्यानंतर तरी देखील फक्त आणि फक्त 8 धावा खर्च झाल्या.
तर या षटकाची सुरुवात देखील चांगली झाली आहे. 2 बॉलवर फक्त 1 धाव खर्च केली आहे. षटकातील पुढचा बॉल यावेळेस समोर विराज आहे. अतिशय सुब्रेक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अचूक डप्पा अचूक लाईन त्यान लेंथ मेंटेन केली आहे या षटकामध्ये. आतापर्यंत फक्त आणि फक्त 1च धाव खर्च केली आहे. काय आपल्यातून गोलंदाजी आपण पाहतोय. नक्कीच आपल्या टीमने लक्ष जे उभं केलं आहे ते लक्ष कुठेतरी थोडं कमी आहे हे मात्र गोलंदाजांनी जाणलं आहे आणि त्यानुसार गोलंदाजी पाहायला मिळते. या भले स्लोबारचा वापर वेग परिवर्तन फलंदाजाला बीट केलं आहे. पुन्हा एकदा या षटकातील तिसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. गोलंदाजी यास भरपूर चांगली पाहायला मिळते. मुकुल पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न स्टेप आउट झाला फलंदाज आणि त्यानंतर मात्र चेंडूला अधिक वेग देण्यात आला. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव जातोय. या षटकातील चौथा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. काय कमालीची गोलंदाजी आतापर्यंत आकाश आणि त्यानंतर मुकुल या गोलंदाजांच्या माध्यमातून. 9 धावा धावफलकावर आहेत. षटकातील पुढचा बॉल शेवटचा बॉल या षटकातील मुकुल. या वेळेस मात्र मिडल ऑफ द बॅट झालाय. हा बॉल निघून जाईल सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार. फलंदाज विराजच्या बॅटमधून 4 चेंडू निर्धाव खेळला होता विराज आणि त्यानंतर मात्र हा फटका आलाय त्याच्या बॅटमधून. 6 ने धावफलक पुढे सरकले. धावा धावफलकावर झाल्या आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा. पहिलं षटक 8 धावांचं तर दुसरं षटक फक्त आणि फक्त 7 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं. मात्र अजूनही 2 षटकाचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 12 बॉलवर 26 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज देवेंद्र येतोय. मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच जरूर स्वीकारली होती देवेंद्रने. तर पाहूया देवेंद्र काय करेल आपल्या टीमसाठी. षटक क्रमांक 3 अतिशय महत्त्वाचं षटक आहे. षटकातील पहिला बॉल समोर अतुल. या बलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. क्रिकेटमधील सर्वात सेफ फटका. चेंडू पहिल्या टप्प्यावर सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. अतिशय सुब्रेक फटका आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र आपला गेअर चेंज केला या दोन्ही फलंदाजांनी. कारण विराजच्या बॅटमधून षटकार आणि त्यानंतर मात्र अतुलच्या बॅटमधून हा चौकार आलाय. 4 ने धावफलक पुढे सरकले. धावा धावफलकावर झाल्या आहेत 19 धावा. अजूनही 22 धावा दूर आहे विजयापासून. येणाऱ्या 11 बॉलचा खेळ बाकी आहे. देवेंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल टॅप केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्यात. इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू अडवला गेला. फक्त 1च धाव. त्या दरम्यान सन्माननीय जितू पाडेकर साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समवेत सुरेश शिल्लार साहेब देखील आपण पाहू शकता. आपण व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे. त्या दरम्यान ग्रामसेवक
नवनाथ कोहली साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. वेलकम. आपण देखील व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे. या स्पर्धेमध्ये आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक धाव त्या ठिकाणी मिळाली जरूर, मात्र रनआउटच्या स्वरूपात नाहीये. यस, एकच धाव. चांगली डिसिजन्स येतात मैदानाच्या आतमधून. गणेश पाटील सर असतील, त्यानंतर राजेंद्र भजागे सर असतील. षटकातील पुढचा बॉल. या स्टॉपेज लागलाय. स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन आणि त्यामध्ये फसलाय फलंदाज. पहिली विकेट झेलच्या स्वरूपात. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू आहे. अजूनही 8 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 8 बॉलवर 20 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. गोलंदाज बोलतोय. या बॉलेचा बॉल पुढे ठेवला होता. या खाली क्षेत्रातून चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. ते 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या षटकातील अतिशय महत्त्वाचा चेंडू, कारण या चेंडूपासून समजेल आपल्याला की शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. 100% टीमसाठी देखील महत्त्वाचा बॉल घेऊन गोलंदाज देवेंद्र. जोरदार अपील. यस, फलंदाज बाद. सुब्रेक चेंडू आपण पाहिला. बेदक मारा पाहायला मिळाला देवेंद्रच्या माध्यमातून. एक चांगला बॉल आणि त्या बॉलवर आली आहे विकेट. महत्त्वाची विकेट देवेंद्रने मिळवून दिली आपल्या टीमला. आणि आता मात्र सामना एवून ठेपलाय. शेवटच्या 6 बॉलवर आतापर्यंत धावा ज्या झाल्या आहेत त्या 23. अर्धा जाता मात्र शेवटचे 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. अंतिम षटक पाहूया कोणता गोलंदाज येतोय. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 6 बॉलवर 18 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. नवीन फलंदाज वैभव मैदानाच्या आतमध्ये आलाय. मात्र सलामीवीर विराज अजूनही खेळपट्टीवर आहे. भरपूर जबाबदारी असेल आता मात्र विराजच्या खांद्यावरती. शेवटचा अंतिम षटक. गोलंदाज रोशन आलाय. पाहूया रोशन कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण या ठिकाणावरनं 18 धावा रोखायच्या आहेत. सहा चेंडू 18 धावांची आवश्यकता. रोशन गोलंदाजी मार्कवर. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. मात्र त्या दरम्यान क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलं जात आहे. ऑन साईडला विराज या फलंदाजासाठी प्रोटेक्शन वाढवलं गेलं आहे.
षटकातील पहिला बॉल, या बलेचा बॉल पुढे ठेवला होता. अतिशय सुरेख चेंडू आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रो मध्ये पाहायला मिळालं. तर कोणत्या प्रकारची धाव नाहीये. अर्थातच आता मात्र 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 5 चेंडूवर 18 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज रोशनच्या माध्यमातून पहिला बॉल जो आहे तो निर्धाव गेलाय. कोणत्या प्रकारची धाव खर्च केली नाहीये त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल, या बॉलर्स देखील चेंडूला पुढे ठेवला होता. अनड्राईव्ह केलंय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मिळाली. एक पेक्षा अधिक काही एक नाही. आणि आता मात्र उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग इज कंपल्सरी. गोलंदाज रोशन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. समोर नवीन फलंदाज वैभवला आपण पाहतोय. या बलेचा बॉल स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रो मध्ये अडवतोय. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त गोलंदाजी झाली आहे. 4ही गोलंदाजांची प्रशंसा केली जाईल. पहिलं षटक आकाश, मुकुल, त्यानंतर देवेंद्र आणि त्यानंतर रोशन चांगली गोलंदाजी करतायत. 3 चेंडू 17 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल, या बले स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन केलं. नक्कीच हा बॉल देखील निर्धाव गेलाय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. आणि आता मात्र औपचारिकता बाकी आहे या मॅचमध्ये. 2 बॉलची फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायची आहे टीम पुंडासला. 2 लिगल चेंडू या ठिकाणावरून फेकायचे आहेत. कारण 2 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. सामना होता कुठे आणि सामना आपण पाहतोय कुठे. फक्त आणि फक्त 41 धावा ठोकायच्या होत्या. मात्र त्या ठोकत असताना पुंडास टीमच्या बाजूने अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन झालंय. षटकातील पुढचा बॉल, रोशन गोलंदाजी मार्कवर. चला थोडं स्पीडअप करा. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. प्लेड ऑन, यस, बाटची कडा आणि त्यानंतर त्रिफला उडलाय. अर्थातच आता मात्र फक्त आणि फक्त एका बॉलचा खेळ बाकी आहे आणि त्या एका बॉलवर 17 धावांची आवश्यकता आहे. तर एकंदरीत विजयाच्या उंबरठ्यावर, विजयाच्या समीप आपण पाहतोय पुंडास संघाला. भरपूर चांगली गोलंदाजीच्या जोरावर हा सामना मात्र जिंकण्याच्या दिशेने उभ्या आहेत पुंडासकर. कारण फक्त आणि फक्त 41 धावांचं एक माफक लक्ष्य या ठिकाणी उभं केलं होतं 4 ओव्हर्समध्ये. मात्र ते लक्षात घेतलं नाही आहे जय बजरंग सोनटक्के टीमने. यस, उद्या मात्र प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आहे. षटकार ठोकलेला चेंडू, अर्थातच सीमारेषेबाहेर तुम्ही कॅच पकडली, आयोबा जेलसाठी सविंद्र गोरे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. तर मॅच फिनिश झाली आहे. सामना जिंकला या ठिकाणी गोलंदाजांच्या जोरावरती पुंडास टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक, टॉप लक, जय बजरंग सोनटक्के.